नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अ लिमिटेड कंपनी हॅज 3 मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट ए बी अँड सी अँड 1 सर्व्हिस डिपार्टमेंट एस. आता इथे सर्व्हिस डिपार्टमेंट एकच आहे ॲक्च्युली. ओके. द फॉलोइंग फिगर्स आर अवेलेबल फॉर 1 मंथ ऑफ 25 वर्किंग डेज. ओके. या लास्ट प्रॉब्लेममध्ये आपली अजून एक गोष्ट ॲक्च्युली राहिली ॲक्च्युली आपली कंप्लीट करायची. त्यांनी आपल्याला प्रोडक्शन आवर रेट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं ना. तर प्रोडक्शन आवर रेट आपला फाइंड आउट करायचा ॲक्च्युली राहिला. ओके. तर हे तुमचे एक्सपेन्सेस फाइंड आउट झाले आहेत ना. एक्सपेन्सेसला डिवाइड बाय प्रोडक्शन आवर करायचं आणि तुम्हाला प्रोडक्शन आवर रेट फाइंड आउट आहे. प्रोडक्शन आवर्स तुम्हाला दिलेले आहेत 1000, 2500 अँड 1500. सॉरी 1000, नेक्स्ट आहे 2500 आणि फायनली आहे 1400. ओके. इथे तुम्ही मेन्शन करणार प्रोडक्शन अवर्स, एस्टिमेटेड प्रोडक्शन आवर. ओके. एस्टिमेटेड प्रोडक्शन आवर तुम्हाला इथे मेन्शन करायचे. नेक्स्ट तुम्हाला इथे रेट फाइंड आउट होईल. प्रोडक्शन आवर रेट फाइंड आउट करण्यासाठी फक्त तुम्हाला डिवाइड करायचं. एक्सपेन्सेस डिवाइड बाय प्रोडक्शन आवर्स. हा प्रोडक्शन आवर रेट तुम्हाला फाइंड आउट होईल प्रत्येकाचा सेम सिच्युएशन. ओके. हे तुमचा फायनल आन्सर झाला ॲक्च्युली. ओके. प्रोडक्शन आवर रेट एवढंच फक्त करायचं आपल्याला. पहिल्यांदा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन प्रिपेअर करायचं, मग सेकंडरी डिस्ट्रीब्युशननुसार एक्सपेन्सेस आपल्याला फाइंड आउट करायचे प्रोडक्शन डिपार्टमेंटचे. आणि जो आपल्याला बेस दिलेला आहे तो बेस आपल्याला नेक्स्ट लाईनला मेन्शन करायचा आहे आणि आपल्याला डिवाइड करून आपल्याला प्रोडक्शन आवर रेट फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर इथे कदाचित आपल्याला इथे एस्टिमेटेड वर्किंग आवर प्रोव्हाइड केले आहेत. कधी आपल्याला प्रोडक्शन आवर रेट फाइंड आउट करायला सांगतील, मशीन आवर रेट फाइंड आउट करायला सांगतील, तर मशीन आवर्स आपल्याला प्रोव्हाइड करतील. ओके. किंवा अशा पद्धतीची आपल्याला वेगळी एखादी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली त्याचा आपला रेट आपल्याला फाइंड आउट करायला सांगतील. ओके. तर आता फाइंड आउट करण्यासाठी आपण जे एक्सपेन्सेस आपण जे फाइंड आउट करतोय टोटल त्याला फक्त डिवाइड बाय बेस करायचे, तुम्हाला रेट फाइंड आउट होईल. ओके. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, लास्ट प्रॉब्लेम. ओके. अ लिमिटेड कंपनी हॅज 3 मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट ए बी सी अँड 1 सर्व्हिस डिपार्टमेंट एस. द फॉलोइंग फिगर्स आर अवेलेबल फॉर 1 month of 25 working days of 8 hours each day. All these department work for all the day and with full attendance. ओके. म्हणजे 25 डेज वर्किंग आहेत, 8 hours each डे आहे. ओके. अटेंडन्स सुद्धा फुल आहे. अशी आपली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. नंबर ऑफ वर्कर्स आपल्या इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. 10, 30, 40 अँड 20. ओके. Calculate the labor hour rate for each of the department A, B and C. ओके. आपल्या तिन्ही डिपार्टमेंटचा आपल्या लेबर आवर रेट फाइंड, या तीनच डिपार्टमेंटचा आहे. सर्व्हिस डिपार्टमेंटचे एक्सपेन्स आपल्याला रिअलोकेट करायला लागतील प्रोडक्शन डिपार्टमेंटला. त्याच्यासाठी आपल्याला त्याने बेसिस आपल्याला इथेच प्रोव्हाइड केलं. पॉवर अँड लाइटिंग आपल्याला प्रोव्हाइड केलं, ते डायरेक्टली सेपरेट दिलं, त्याचं काय अपॉर्शनमेंट करायचं नाही आहे. सुपरवायझर सॅलरी आपल्याला प्रोव्हाइड केली 2000 रुपये, त्याचा अपॉर्शनमेंट करायला लागेल आणि बेस आपल्याला इथेच प्रोव्हाइड केलेलं नंबर ऑफ वर्कर्स. ओके. सॉरी, नंबर ऑफ वर्कर्स नाही, तर सुपरवायझर सॅलरी डायरेक्ट प्रोव्हाइड केली आहे, पर्सेंटमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ती ॲज इट इज आपण पर्सेंट यूज करून आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. नेक्स्ट रेंट आपल्याला प्रोव्हाइड केला. रेंट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी फ्लोअर स्पेस ऑक्युपाईड आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, तो आपण यूज करणार आहोत. ओके. नेक्स्ट वेलफेअर एक्सपेन्सेस नंबर ऑफ वर्कर्सनुसार आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ओके. आणि अदर एक्सपेन्सेस ऑलरेडी आपल्याला बायफर्केट करून दिलेलं आहे. ओके. अदर एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्स आपल्याला अशा वेळेस कधी प्रोव्हाइड केले तर तुम्ही लेबर आवर्स प्रोव्हाइड केले असतील तर त्यामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा डायरेक्ट पेजेसच्या बेसिसनुसार सुद्धा ते डिस्ट्रीब्यूट करू शकता. पण इथे तुम्हाला ते डायरेक्टली प्रोव्हाइड केले, त्यामुळे त्याचं काही डिस्ट्रीब्युशन नाही आहे. म्हणजे यासुद्धा प्रॉब्लेममध्ये फर्स्ट आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला प्रिपेअर करायचे. ओके. हे फक्त 3 एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करायचे, 2 ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. नेक्स्ट आपल्याला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला प्रिपेअर करायची, त्याच्यासाठी आपल्याला ही लास्ट इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. सर्व्हिस रेंडर बाय सर्व्हिस डिपार्टमेंट. ओके. सर्व्हिस डिपार्टमेंट किती सर्व्हिस रेंडर करतो, तर ए डिपार्टमेंटला 50%, बीला 30% आणि सीला 20%. मग जी आपली सर्व्हिस डिपार्टमेंटची जी टोटल फाइंड आउट होईल एक्सपेन्सेसची, ती आपल्याला ह्या रेशोमध्ये आपल्याला डायरेक्टली डिस्ट्रीब्यूट करायचे. इथे कुठली मेथड प्रोव्हाइड केलेली नाही आहे, म्हणजे रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड नाही आहे किंवा सायमल्टेनियस डिस्ट्रीब्युशन मेथड नाही आहे. तर इथे त्यांनी डायरेक्टली आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले की 50% ए डिपार्टमेंटचं काम होते सर्व्हिस डिपार्टमेंट थ्रू, बी डिपार्टमेंटचं 30% अँड सी डिपार्टमेंटचं 20%. तर ह्या पर्सेंटमध्ये आपल्याला ते डायरेक्टली डिस्ट्रीब्यूट करायचे. इथे कुठली रिपीटेड डिस्ट्रीब्युशन नाही आहे किंवा सायमल्टेनियस इक्वेशन नाही आहे. डायरेक्ट इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली, ती आपल्याला यूज करायची.
ओके. आणि फायनली आपल्याला लेबर आवर रेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण ते रिडिस्ट्रीब्युशन केल्यानंतर जी अमाऊंट फाइंड आउट होईल त्या अमाऊंटवरती आपल्याला लेबर आवर रेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर लेबर आवर रेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इथे बघा त्यांनी वरती अवर्सची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर ॲक्च्युअल लेबर आवर्स आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. ओके. ॲक्च्युअल लेबर आवर्स आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचे आहेत. आणि आपल्याला इथे वर्कर्स आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजे ABCचे सेपरेट आपल्याला फाइंड आउट करता येतील का किती आवर्स वर्क केलेले आहे ते. हां हां. रेंट, वेलफेअर एक्सपेन्सेस आणि सुपरवायझर सॅलरी हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. अजून आपण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करताना ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन आधी करणार आहोत. हां, डिस्ट्रीब्यूट म्हणजे सुपरवायझर सॅलरी या बेसिसने आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. अपॉर्शनमेंट बोलतात त्याला. अपॉर्शनमेंट आपण करणार आहोत या बेसिसने, सुपरवायझर सॅलरीच्या पर्सेंटच्या बेसिसने. रेंट आपल्याला अपॉर्शन करताना आपण फ्लोअर स्पेस किंवा फ्लोअर एरिया आपण यूज करणार आहोत बेस. आणि वेलफेअरसाठी आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला बेस आपल्याला यूज करायला लागेल. ओके. आपल्याला आधी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला प्रिपेअर करायला लागेल, नंतर मग ते ॲक्च्युली फायनल आन्सर होईल. पण मी तुम्हाला टोटल समरी सांगत होतो प्रॉब्लेमचे आपल्याला काय काय करावं लागेल ते. आधी तुमचं डिस्ट्रीब्युशन प्रायमरी डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन या बेसनी करायला लागेल 50, 30 आणि 20% नुसार. ओके. आणि नंतर मग फायनल रिडिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर मग आपण नंबर ऑफ वर्किंग आवर्स आपण फाइंड आउट करणार आहोत वरची जी अवरची इन्फॉर्मेशन दिली त्यानुसार. ओके. आणि मग फायनली आपण रेट आपल्याला फाइंड आउट होईल. तर आपण पहिल्यांदा आता डिस्ट्रीब्युशन आपण करूया. ओके. हाच आपण प्रॉब्लेम आपण यूज करूया. ओके. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपण फर्स्ट आपण प्रिपेअर करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट आपल्याला दिले पॉवर अँड लाइटिंग ते ॲज इट इज यूज होतील. सेकंड आपल्याला रेंट आपल्याला प्रोव्हाइड केलं पॉवर अँड लाइटिंग. ओके. पॉवर अँड लाइटिंग बेसिस काय यूज होणार आहे, बेस ॲक्च्युली नाही आहे कारण ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलं, त्यामुळे ॲज इट इज इथे बेसिसमध्ये गिवन म्हणून मेन्शन करा, गिवन इन प्रॉब्लेम. ओके. बेसिस नाही आहे इथे 240. सॉरी, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एस डिपार्टमेंट पहिले दिलेलं आहे. आपण नॉर्मली आपण जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत ना ते आपण लास्ट आपण इथे प्रिपेअर करतो. सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये एकच आहे डिपार्टमेंट, एस डिपार्टमेंट. ओके. आणि दुसरा डिपार्टमेंट नाही आहे, एकच डिपार्टमेंट आहे. ओके. एस डिपार्टमेंट फक्त आपल्याला प्रिपेअर होईल. ओके. हे 240 दिले आहेत ते एस डिपार्टमेंटचे दिले आहेत ते 240 आहेत. ओके. एचे किती प्रोव्हाइड केलेले आहेत 200, 300 अँड 360. 200, 300 अँड 360. ओके. नेक्स्ट सुपरवायझर सॅलरी. सुपरवायझर सॅलरी. ओके. सुपरवायझर सॅलरी आपला बेस आपल्याला यूज करायचं पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केलं. सुपरवायझर सॅलरीचे पर्सेंटेज म्हणजे सुपरवायझरचे पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत ऑलरेडी. ओके. 20, 30, 30, 20. ओके. तर पहिल्यांदा ए डिपार्टमेंटचे 30% आहेत. टोटल एक्सपेन्सेस किती आहेत आपले 2000. तर 30% 2000च्या 600. बी डिपार्टमेंट 30% म्हणजे 600. सी डिपार्टमेंट 20% म्हणजे 400. एस डिपार्टमेंट 20% म्हणजे 400. सर्वांची टोटल होईल 2000 रुपीज. ओके. हे पर्सेंटेज आपण यूज केले. ए डिपार्टमेंट 30%, बी 30%, सी 20% अँड एस 20%. ओके. डिस्ट्रीब्यूट केले. नेक्स्ट आहे रेंट. रेंट ₹500 आपल्याला प्रोव्हाइड केलेत. बेसिस काय फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड. ओके. रेंट फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड एरिया, फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड किंवा फ्लोअर एरिया किती दिलेत 500, 600, 800, 600. म्हणजे रेशो किती येईल 5:6:8:6. रेशो येईल 5:6:8:6. हा रेशो फाइंड आउट होईल आपला. ओके. आणि अमाऊंट आपल्याला किती प्रोव्हाइड केलेली आहे 500 रुपीज आपल्याला प्रोव्हाइड केले. रेंटची अमाऊंट आहे आपली 500 रुपीज. ओके. रेशोची टोटल होते 25 होते. तर 500 डिवाइड बाय 25 20 रुपीज येत आहेत. ओके. तर 20 इंटू 5 म्हणजे 100 येतील. 20 इंटू 6 120 येतील. 20 इंटू 8 160 येतील. आणि 20 इंटू 6 एक मिनिट, काय मिस्टेक केली का आपण, हो 686 इथे मिस्टेक केली आपण 686. आणि एस डिपार्टमेंटचे आहेत 5.
त्यांनी अमाऊंट प्रोव्हाइड करताना उलट प्रोव्हाइड केलेली आहे, पहिले एस डिपार्टमेंटचे दिलेले आहे, त्यामुळे ॲक्च्युली कन्फ्युजन होतं. ओके, मग 20 × 6 120 येईल इथे. बी डिपार्टमेंटचे येईल 160 येईल, सी डिपार्टमेंटचे 120 येईल आणि एस डिपार्टमेंटचे 100 येईल. ओके, चौघांची कधी टोटल गेली तर 500 होईल. ओके, डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपला फॉर्म्युला माहिती आहे, टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो ऑफ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. तर इथे टोटल ऑफ एक्सपेन्सेस आहेत 500, टोटल ऑफ रेशो आहे 25. ओके, म्हणून 500 डिवाइड बाय 25 इंटू 6 फॉर ए डिपार्टमेंट, इंटू 8 फॉर बी डिपार्टमेंट, इंटू 6 फॉर सी डिपार्टमेंट आणि इंटू 5 फॉर एस डिपार्टमेंट. अशा पद्धतीने आपण हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहेत वेलफेअर एक्सपेन्सेस. वेलफेअरसाठी नंबर ऑफ एम्प्लॉईज. ओके, वेलफेअर नंबर ऑफ एम्प्लॉई बेस यूज होईल. नंबर ऑफ एम्प्लॉईज. ओके, नंबर ऑफ एम्प्लॉईज. नंबर ऑफ एम्प्लॉईज आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत 10 30 40 20. सॉरी, ए डिपार्टमेंटचे 30 आहेत, 30 40 20 म्हणजे 30 40 20. ओके, 3:4:2:1. रेशोचे टोटल होते 10. ओके, रेशोचे टोटल होते 10 आणि आपल्याला एक्सपेन्सेस किती डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, 600 डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणून 600 डिवाइड बाय 10, 6 येईल इंटू 3 180. डिपार्टमेंट एचे 300 आहेत म्हणून 180 येईल. 3 आहे म्हणून 4 आहे म्हणून किती येईल, 240. 60 इंटू 4, 60 इंटू 2 120 आणि 60 इंटू 1 60. ओके, अशा पद्धतीने एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट होतील. वेलफेअर एक्सपेन्सेस टोटल होईल 600 रुपीज. ओके, अँड फायनली अदर सन्ड्रीज किंवा अदर. ओके, अदर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला त्यांनी डिस्ट्रीब्यूटच करायचे नाही, ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केले त्यांनी प्रॉब्लेममध्ये. ते ॲज इट इज ट्रान्सफर होतील. 200 400 400 200 400 400 आणि फायनली इथे सुद्धा 200. ओके, एसचे 200 आहेत. ओके, आपलं टोटल आपले एक्सपेन्सेस आपले फाइंड आउट झाले, म्हणजे आपले प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपली इथे कंप्लीट झालेली आहे. ओके, आता आपल्या सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला प्रिपेअर करायची आणि हा बेस आपल्याला यूज करायचा आहे 50 30 आणि 20%. ओके, सेकंडरी समरी आपल्याला प्रिपेअर करायचे आणि त्याच्यासाठी आपला बेस आपल्याला यूज करायचा आहे. पहिल्यांदा डिपार्टमेंट, एकच डिपार्टमेंट आहे ॲक्च्युली, एस डिपार्टमेंट एकच डिपार्टमेंट आहे. ओके, त्यामुळे ह्या एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं एस डिपार्टमेंटचे फक्त. ओके, हे ॲज इट इज आपले कॉपी पेस्ट होतील. ओके, आता ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं. डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एस डिपार्टमेंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणून 1000 मायनस करून घेतले 1000 आणि ते 1000 रुपीज आपले डिस्ट्रीब्यूट होतील इथे 50 30 आणि 20%. 50 म्हणजे 500, 30 म्हणजे 300 आणि 20 म्हणजे 200. ओके, आणि फायनली इथे आपली टोटल आपली फाइंड आउट होईल. हे आपलं टोटल आपले ओव्हरहेड असणार आहेत. फायनली हे टोटल ओव्हरहेड इथे फाइंड आउट होतील. टोटल ओव्हरहेड ओके 1800 2000 1600 and 0. आता हे टोटल ओव्हरहेड फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला रेट आता आपल्याला फक्त फाइंड आउट करायचा. आता फायनल आपला हा रेट आता फाइंड आउट करायचा. रेट फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट आपल्याला अवर्स आपल्याला फाइंड आउट करायला लागतील, की किती नंबर ऑफ अवर्स आहेत ते पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. ओके, तर नंबर ऑफ अवर्स फाइंड आउट करण्यासाठी बघा आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ते आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. मंथली अवर्स किती होतील, कारण 25 वर्किंग डेज आणि 8 अवर्स ईच डे, म्हणजे टोटल वर्किंग अवर्स किती होतील 25 इंटू 8 म्हणजे 200 अवर्स होतील. ओके, टोटल अवर्स होतील आपले 200. पण आता पर्टिक्युलर डिपार्टमेंटचे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ओके पहिल्यांदा 200 आपले टोटल अवर्स होतील कसे 25 अवर्स ईच डे 25 वर्किंग डेज आहे आणि 8 अवर्स पर डे काम आहे. म्हणजे ॲक्च्युली टोटल अवेलेबल अवर्स असतील 200 अवर्स आहेत अवेलेबल. आणि किती वर्कर काम करते ते इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. किती वर्कर्स काम करतात ते आपल्याला इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. डिपार्टमेंट ए मध्ये 30 वर्कर काम करतात, डिपार्टमेंट बी मध्ये 40 आणि डिपार्टमेंट सी मध्ये 200. ओके, त्यामुळे ह्या 200ला ह्या वर्कर्सनी मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे टोटल वर्किंग अवर्स आपले फाइंड आउट होतील. डिपार्टमेंट ए चे 200 इंटू 30 म्हणजे किती टोटल वर्किंग अवर्स येतील
किती आपले 200 इंटू 30 वर्किंग आवर्स आपले फाइंड आउट होतील 6000 वर्किंग आवर्स फाइंड आउट होतील डिपार्टमेंट यायचे. अवर्स वर्क वर्किंग अवर्स वर्क फाइंड आउट होईल आपल्याला. अवर्स वर्क आपल्याला फाइंड आउट होईल. हे कुठून 200 कुठून फाइंड आउट केले समजले ना, कारण 25 वर्किंग डेज आहेत आणि 8 आवर पर डे म्हणजे 25 इंटू 8 म्हणजे 200 आवर्स आपलं टोटल काम झालेलं आहे. 10 वर्कर्सनी 200 आवर्स काम केलं म्हणजे ते किती काम झालं 200 इंटू 10 म्हणजे 2000 आवर्स. आपण केलं फाइंड आउट, सॉरी 10 नाही आहे, एचे 30 आहेत ना. ओके, एचे 30 आहेत, इथेच ते कन्फ्युजन होतं आहे प्रत्येक वेळेस. 200 इंटू 30 वर्कर्सनी काम केलेलं आहे. ओके, 200 इंटू 30 6000 आवर्स येत आहेत. ओके, म्हणून 6000 आवर्स एचे आले. बीचे किती आवर्स येतील 200 इंटू 40 म्हणजे येतील 8000 आवर्स येईल 8000 आवर्स. ओके, आणि सीचे किती होतील 200 इंटू 20 म्हणजे 4000 आवर्स येतील. ओके, आणि आपल्याला फायनली आपल्याला ही अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. काय लेबर आवर रेट आपल्याला फाइंड आउट होईल फायनली. लेबर आवर रेट फाइंड आउट होईल डिवाइड करून. डिवाइड म्हणजे 1800 डिवाइड बाय 6000. ओके, 30 पैसा फाइंड आउट होतोय. ओके, 30 पैसा. नेक्स्ट 2000 डिवाइड बाय 8000 25 पैसा. ओके, 1600 डिवाइड बाय 4000 इज इक्वल टू 40 पैसा. ओके, हा लेबर आवर पर रेट आपला फाइंड आउट झाला आहे. फायनल आन्सर आहे आपला लेबर आवर पर रेट. लेबर आवर रेट आपला फाइंड आउट झालेला आहे. ओके, हे एक ॲक्च्युली या टॉपिकमध्ये ॲक्च्युली एवढंच आहे ॲक्च्युली प्रॉब्लेम्स रिलेटेड. ओके, आता आपण ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया थोडे.